नागपुर में आज उद्योग मंत्री उदय सामंत ने पत्रकार वार्ता कर विदर्भ के लोगों को हुए योजनाओं के लाभ की जानकारी दी। उन्होंने राज्य में लागू हुई योजनाओं में जितने लोगों को लाभ हुआ उनकी जानकारी दी। उन्होंने कहा कि हमारी सरकार महाराष्ट्र के हित में काम करती है। आइए जानते हैं उन्होंने आगे और क्या कहा। आजपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये महाराष्ट्राचे उद्योग भरारी या सदराखाली महाराष्ट्रामध्ये आम्ही 2.5-2.5 वर्षामध्ये नक्की काय केलंय याचा लेखाजोखा उद्योजकांसमोर असावा, पत्रकारांसमोर असावा, समाजातल्या प्रत्येक घटकासमोर असावा। आमच्या योजनांचा लाभ किती लाभार्थ्यांना झाला याची देखील माहिती असावी, यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि आज पूर्व विदर्भाचा कार्यक्रम नागपूर येथे होता। या कार्यक्रमामध्ये गडचिरोली पासून जे जिल्हे या पूर्व विदर्भामध्ये येतात त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, किती रोजगार मिळालेला आहे याची माहिती देखील आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही इथल्या सगळ्या उद्योजकांना, सगळ्या तरुण सहकार्यांना देण्याचा प्रयत्न केला। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र एक नंबरला कसा आहे हे देखील पुराव्यानिशी आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये सादर केलं। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या योजनेचं भरीव काम महाराष्ट्रामध्ये कसं झालंय, स्टार्टअप किती सुरू झाले त्याचा पुराव्यानिशी प्रेझेंटेशन देखील आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही दिलं। मला सांगताना आनंद आहे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। या 2 वर्षामध्ये 35,000 नवीन उद्योजक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत आम्ही तयार केले। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब वर्ध्यामध्ये होते। अमरावतीच्या PM मेगा टेक्सटाईल पार्कचं त्यांनी भूमिपूजन केलं। तिथे देखील 10,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते। सुमारे 1 लाख तरुण तरुणींना तिथे रोजगार मिळू शकतो। तिथे देखील असा एक आम्ही निर्णय घेतलेला आहे की त्या टेक्सटाईल पार्कमध्ये जे उद्योग येणार आहेत त्याचं ट्रेनिंग देणारं एक सेंटर त्या परिसरामध्ये सुरू करावं, ही सूचना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला केली होती। ते देखील आम्ही अमरावतीमध्ये सुरू करतोय। अमरावतीचा जो टेक्सटाईल पार्क आहे त्याचं रॉ मटेरियल कापूस आहे, त्याच्यामुळे कापूस उत्पादन शेतकऱ्याला देखील त्याचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे। आपल्याकडे गडचिरोली जिल्हा जो आहे त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील लॉइड्स असेल, त्याच्यानंतर अनेक तिथले स्टीलवर आधारित प्रकल्प असतील, त्याच्यामध्ये जवळजवळ 75,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट फक्त एकट्या गडचिरोलीमध्ये होती। आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा समतोल विकास व्हावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही चांदा ते बांधा काम करतोय। म्हणजे नुसतं पूर्व विदर्भामध्ये किती विकास झालाय हे सांगत असताना आम्ही आमच्या कोकणामध्ये देखील कोका कोलाची फॅक्टरी कशी आणली, डिफेन्सचा प्रकल्प आमच्याकडे कसा येतोय ही देखील माहिती विदर्भातल्या लोकांना देण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। आज आम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या कर्जवाटपाचा देखील कार्यक्रम घेतला होता, विश्वकर्माचा देखील कार्यक्रम घेतला होता। खादी ग्रामोद्योग म्हणून आमची जी विंग आहे त्याला देखील भरीव जे काम केलंय ते काय केलंय हे देखील आम्ही प्रेझेंट केलं।